22 ऑगस्टला पुण्यात राहुल गांधींचा चौथा छात्रवृत्ती गुंज हा कार्यक्रम होते. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असणार आहे की हा विद्यार्थिनींवर फोकस्ड कार्यक्रम असणार आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या आणि आयुष्यातल्या एकंदरीतच समस्यांबद्दल या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. ज्या पुण्यातून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या पुण्यात विद्यार्थिनींना फोकसवर घेणारा हा कार्यक्रम होतो आहे. याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी नाही. पण दुसरीकडे योगायोग असा की पुणे पोलिसांनी 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत पुण्यामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे. अर्थात पुण्यात कुठल्याही अप्रिय घटना घडल्याचं किंवा कुठल्याही सामाजिक तणाव असल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलं नाही किंवा वाचण्यात कुठल्याही बातम्यांमध्ये आलं नाही. तरीही ही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र या कार्यक्रमाला आज परवानगी मिळाली, ती मिळाली नाही तरी हा कार्यक्रम होणारच असं सकाळीच प्रशांत जगताप पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी सांगितलं होतं. मात्र संध्याकाळ होता ती परवानगी पोलिसांनी दिली आणि तो कार्यक्रम आता परवानगीनुसार पार पडेल आणि त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी विद्यार्थ्यांची आणि विशेषतः विद्यार्थिनींची होईल याची मला खात्री आहे.